नमस्कार. संस्कृत स्पियर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी खूप खूप स्वागत करते. हा चॅनल 8वी 9वी 10वीचे जे विद्यार्थी, महाराष्ट्र बोर्डचे जे विद्यार्थी आहेत आणि ज्यांचा संस्कृत हा विषय 100 मार्कांसाठी आहे किंवा जे विद्यार्थी संस्कृत शिकतात त्यांच्यासाठी हा चॅनल बनवलेला आहे. तर थंबनेल बघितल्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वीचा जो बोर्डचा क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे तो डिस्कस करणार आहोत. आता संस्कृत विषय म्हटलं की प्रत्येकाच्या डोक्यात पहिला पॉईंट येतो तो म्हणजे हा विषय स्कोरिंग आहे. या विषयात 100पैकी 100 मार्क मिळवता येतात. तर अगदीच मिळवता सुद्धा येतात, पण ते केव्हा मिळवता येतात? जेव्हा तुम्ही तो पेपर व्यवस्थित लिहाल, कोणतीही स्पेलिंग मिस्टेक किंवा इतर मिस्टेक्स न करता पेपर तुम्ही लिहाल, तेव्हा आपल्याला 100पैकी 100 गुण मिळतात. पण आपण तो पेपर तेव्हाच चांगला लिहिणार जेव्हा आपला पूर्ण अभ्यास झालेला असेल किंवा तेव्हा. आणि पूर्ण अभ्यास करण्यासाठी आपल्याला आधी हे माहीत पाहिजे की आपण जो पेपर देणार आहोत, बोर्डचा जो आपण पेपर देणार आहोत संस्कृतचा, त्या पेपरमध्ये काय येणार आहे, त्या क्वेश्चन पेपरचा पॅटर्न काय आहे, आपल्याला त्यासाठी सुरुवातीपासूनच काय काय अभ्यास केला पाहिजे, काय काय सुधारणा केल्या पाहिजे ते आपल्याला माहीत पाहिजे. आणि ते करण्यासाठी आधी आपल्याला क्वेश्चन पेपर काय आहे ते माहीत पाहिजे. आणि म्हणूनच आज आपण क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न आहे संस्कृतचा बघणार आहोत. तर बघूया. दशमी कक्षा कृतीपत्रिकायाः प्रारूपम समयः होरात्रयम्. आता आपल्याला संस्कृतच्या पेपरसाठी 3 तासाचा वेळ असतो, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आता 3 तासाचा वेळ असतो म्हणजे आपण 3 तास पेपर लिहित बसायचं का? नाही. होता होईल तेवढं लवकर पेपर कवर करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे जो शेवटला आपल्याकडे 10-15 मिनटं, काही जणांकडे अर्धा तास असा जो वेळ राहणार आहे तो आपल्याला पेपर चेक करण्यासाठी युटिलाइज करता येईल. म्हणजे पेपरमध्ये ज्या सिली मिस्टेक्स कळत नकळत घडल्यात आपल्याकडून, काही राहून गेलं आहे पेपरमध्ये लिहायचं, तर ते आपल्याला लिहिता येईल. त्या मिस्टेक्स आपल्याला व्यवस्थित करेक्ट करता येतील. सो आपल्याकडे शेवटला वेळ राहिला पाहिजे, यासाठी आपल्याला आपला पेपर जो आहे तो लवकर कवर झाला पाहिजे. आता यात प्रथमः विभाग जो आहे तो सुगम संस्कृतचा आहे, जो 8 मार्कांसाठी आहे. आता तिथं पहिल्यांदा दिसते एक चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत. 5 ब्लॉक दिलेले आहेत. एक्झॅक्ट पेपर जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा इथे 5 चित्र दिलेले असतात. म्हणजेच हा प्रश्न चित्रपदकोशावरती आधारित आहे. आता ह्यासाठी या 5ही चित्रांची नावं लिहिण्यासाठी आपल्याला चित्रपदकोश व्यवस्थित आला पाहिजे. चित्रपदकोशाची प्रॅक्टिस आपली झाली पाहिजे. ते चित्रपदकोशाची प्रॅक्टिस आपली झाली पाहिजे म्हणजे तिथं जाऊन आपल्याला व्यवस्थित लिहिता येईल. काही मुलं चित्रपदकोशाला किंवा संख्या असू देत असं म्हणजे हे करतात की नंतर करू, असू देत, इतकं काय त्याच्यात, असं करतात. मग तसं करायचं नाही. याची सुरुवातीपासूनच प्रॅक्टिस करून ठेवा, कारण मग आपल्याला सगळं येत असतं आणि मग चित्रपदकोश, संख्या यामध्ये आपले मार्क जातात. तर तसं होता कामा नये. त्यामुळे सुरुवातीपासून ह्याची प्रॅक्टिस करून ठेवा. आता संख्या हा अक्षरही अथवा अंकही लिखत, यासाठी सुद्धा आपल्या 1 ते 100 संख्यांची जी प्रॅक्टिस आहे ती आपली झाली पाहिजे. त्याच्यानंतर आहे समयस्तंभ मेलनम कुरुत. हा प्रश्न सोपा असतो, मॅच द पेअर टाईप असतो. म्हणजे त्याच्यासमोरच आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं असतं. त्याच्यानंतर द्वितीय विभाग जो आहे तो गद्यमचा आहे. 20 मार्कांसाठी 2 गद्य दिलेले असतात आणि खाली त्याच्यावरतीच म्हणजे आता इथं दिलं आहे ना, गद्यांशम पठित्वा निर्दिष्ट हा कृती कुरुत. तर त्याच्यामध्ये जे कृती म्हणजे प्रश्न जे विचारले जाणार आहे तर ते प्रश्न काय प्रकारचे असतात ते इथं दिलेलं आहे आपल्याला. 1 मध्ये अवबोधनममध्ये दिलेलं आहे 3 मार्कांसाठी, 4तः 3. क मध्ये उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत, उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. आता आपल्याला एक सेंटेन्स गद्यामधले दिलेलं असतं आणि त्याच्या खाली त्याला 2 ऑप्शन्स दिलेले असतात. मग त्याच्यासाठीचं जे ॲप्रोप्रिएट रिझन आहे ते आपल्याला चूज करून त्या वाक्याच्या तिथं पुढे लिहायचं असतं. पण हे लिहिताना मुलं ही चूक करतात की फक्त ते आन्सर लिहितात किंवा ते फक्त रिझन लिहितात. पण तसं नाही करायचं. जे वरती सेंटेन्स दिलं आहे ते परत रिराईट करायचं आणि मग त्याचं आन्सर लिहायचं, नाहीतर आपले मार्क जातात. आता ख मध्ये कह कम वदती म्हणजे कोण कोणाला म्हणाले. तर इथंसुद्धा मुलांची प्रथम द्वितीय करताना चूक होते किंवा मध्ये व्यवस्थित लिहित नाहीत, मग मार्क जातात. ह्याचीसुद्धा प्रॅक्टिस आपली असली पाहिजे. पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत, हे गद्यामध्ये इतकं अवघड जात नाही, तरी पण लिहिताना लक्ष देऊन व्यवस्थित लिहायचं. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम वा असत्यम लिखत, इथं पण मुलं चूक करतात. फक्त असत्यम किंवा सत्यम लिहितात
पण तसं नाही. वाक्यम पुनर्लिखित्वा म्हणजे जे वाक्य दिलं आहे ते वाक्य पुन्हा लिहायचं ॲन्सर शीटमध्ये आणि मग त्याच्या पुढे डॅश करून सत्यम वा असत्यम लिहायचं. आता जो पुढचा प्रश्न आहे, एषः गद्यांशः कस्मात् पाठात उद्धृतः. तर आता ह्या प्रश्नासाठी आपल्याला सगळ्या धड्यांची नावं लिहिता आली पाहिजेत, व्यवस्थित काहीही चूक न होता लिहिता आली पाहिजेत आपल्याला धड्यांची नावं. नाहीतर मग म्हणजे आपल्याला माहीत नसतं कुठल्या धड्यातला पॅसेज येणार आहे, त्यामुळं प्रत्येक धड्याचं नाव आपल्याला व्यवस्थित बिनचूक लिहिता आलं पाहिजे. आता अमरकोशात शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत. आता इथं अमरकोशात एक सेंटेन्स दिलेला असतो, त्याच्यातल्या एका शब्दाला अंडरलाईन केलेला असतं आणि त्या शब्दाच्या ऐवजी आपल्याला अमरकोशातला शब्द तिथं व्यवस्थित पुट करायचा असतो आणि ते वाक्य परत लिहायचं असतं. मग त्यासाठी आधी आपल्याला अमरकोश यायला पाहिजे. पूर्ण अमरकोश पाठ नाही झाला तरी काही हरकत नाही, निदान प्रत्येक शब्दाला एक शब्द तरी आपल्याला अमरकोशातला यायलाच पाहिजे. अमरकोशातला नाही जमला अगदीच तरी अमरकोशातला एक तरी शब्द प्रत्येक शब्दाला करून ठेवा. आता पुढे जे आहेत 2 शब्द ज्ञानम धातुसाधित अव्यय अथवा विभक्त्यंत पदे छेत्वा लिखत. आता इथं तुम्हाला 2 तुवांत, 2 ल्यबंत किंवा 2 तुमंत असं तिन्हीपैकी एकही असतं. तिथं तुम्हाला मग त्यासाठी आधी तुम्हाला त्वांत, ल्यबंत, तुमंत काय असतं हे माहीत पाहिजे, म्हणजे तुम्ही ते गद्यातलं शोधून तिथं लिहाल. आता प्रश्न निर्माणम कुरुत. वाक्य दिलेलं असतं, एका शब्दाला अंडरलाईन केलेली असते, त्या शब्दाऐवजी तुम्हाला प्रश्नार्थक शब्द तिथे लिहायचा असतो. आता हा प्रश्नार्थक शब्द लिहिल्यावर आपण जेव्हा प्रश्न निर्माण करतो तेव्हा हे करताना आपण जेव्हा उत्तर म्हणजे लिहिणार असतो प्रश्न तयार करून, तेव्हा प्रश्नार्थक चिन्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही, नाहीतर आपण लिहिलेल्याचं काहीच नाही, मग ते आपल्याला मार्क्स पूर्ण मिळत नाहीत तिथं. आता विशेषणम विशेषम. आता विशेषणम म्हणजे एक शब्द दिलेला असतो, त्यातला गद्यामधला म्हणजे त्या विशेषासाठी एक शब्द आपल्याला लिहायचा असतो, विशेषण त्याचं लिहायचं असतं. मग ते विशेषण लिहिल्यावर त्याला अंडरलाईन करायला विसरायचं नाही, नाहीतर पूर्ण मार्क मिळत नाहीत. आता संधीचं पण तसं आहे की पूर्वपदम एकदा दिलेलं असतं, नाहीतर मग उत्तरपदम दिलेलं असतं, मग असं दिलेलं असतं. मग जे दिलं नाही आपल्याला त्याला ते उत्तराच्या त्या डॅशच्या ठिकाणी लिहून त्याला अंडरलाईन करायचं, नाहीतर मग परत तिथं पूर्ण मार्क मिळत नाहीत. आता लकारम लिखत. एक शब्द दिलेला असतो, त्याचा लकार आपल्याला लिहायचा असतो. हा लकार लिहिल्यावर सुद्धा लकार लिहितानाच मुळात पहिल्यांदा लक्ष देऊन लिहायचा, नाहीतर मग आपण गडबडीत लिहितो. त्यासाठी आपले लकार प्रत्येक पाठ पाहिजेत, तर आपल्याला त्या शब्दाचा लकार कोणता आहे कळतो, नाहीतर मग आपल्याला काही येत नाही तिथं लक्षात पटकन. आता हा लकार लिहिल्यावर सुद्धा अंडरलाईन करायला विसरायचं नाही. आता पृथक्करणम गद्यांश अ घटनाक्रमेण योजयत, म्हणजे आपल्याला हे सिक्वेन्सनं लावायचं आहे. गद्यांश आ रेखाचित्रम. आता इथं जालरेखा, वृक्षरेखा, प्रवाही जाल म्हणजेच ट्री डायग्राम वगैरे असं फ्लोचार्ट असे विचारतात आपल्याला. आता ईमध्ये दिलं आहे की गद्यांशम पठित्वा सरलार्थम लिखत, म्हणजेच आपल्याला इथं खाली दिलं आहे नाट्यस्तबकः नदीसूक्त. ही 2 नाटकं आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहेत. ही दोन्ही ही भाषांतरासाठी येतात, फक्त भाषांतरासाठी येतात. आता ही दोन्ही नाटकं परफेक्ट करून ठेवायची. ह्यातलाच एखादा पॅसेज येतो आणि मग त्याचं भाषांतर आपल्याला लिहायचं असतं. ती दोन्ही नाटकं आपली परफेक्ट पाहिजे, त्याचं सगळं पूर्ण भाषांतर आपल्याला जमलं पाहिजे व्यवस्थित. आता माध्यम भाषे उत्तरम लिखत केवलम स्वाध्यायाधारितम 2-1. आपल्याला 2 दिलेले असतात, त्यातला 1 लिहायचा असतो. आता जे भाषाभ्यासमध्ये माध्यम भाषा असतात त्यातलेच विचारले जातात, लेसनमधले विचारले जात नाहीत. भाषाभ्यास म्हणजे खाली जे दिलेले असतात प्रत्येक धड्याच्या तेवढेच प्रिपेअर करून जायचे. मला वाटतंय 20 असे असतील. तृतीय विभाग जो आहे तो आहे पद्य विभाग आहे हा. आता 3 पद्यांशम पठित्वा निर्दिष्ट हा कृतीही कुरुत. आता जसं वरती आपल्याला गद्यांशम पठित्वा निर्दिष्ट हा कृतीही कुरुत दिलं होतं, तसंच इथं पद्यांशम पठित्वा निर्दिष्ट हा कृतीही कुरुत. आता 1 मध्ये आहे पद्यांशम नाही, क मध्ये पूर्ण वाक्याने उत्तरम लिखत. आता इथं पद्य दिलेले असतात, मग श्लोक वगैरे असे श्लोक दिलेले असतात. तिथे पूर्ण वाक्याने उत्तरम लिखत, तिथनंच आपल्याला लिहायचं असतं ते पूर्ण वाक्याने उत्तरम लिखत. पद्यांशतः विशेषणम चुनुत.
असं परत तिथं तसंच एखादं शब्द मग त्याचं विशेषण लिहायचं असतं. संधी परत तसंच मगाशी होतं तसंच. रेखाचित्रम तिथं दिलेलं असतं तुम्हाला त्या पद्यावरती आधारित. माध्यम भाषा उत्तरम लिखित पद्य विभागामध्ये सुद्धा असतं. कोणत्याही एका श्लोकाचं म्हणजे जे असतं ते त्याच्यावरती विचारलं जातं. त्यासाठी पहिला आपल्याला श्लोकांचे जे अर्थ आहेत ते पूर्ण माहीत पाहिजे, त्याचा सरलार्थ माहीत पाहिजे, त्यामागं काय म्हणजे कन्सेप्ट आहे ती आपल्याला माहीत पाहिजे, म्हणजे माध्यम भाषा लिहिणं फार अवघड जात नाही. आता पद्ये शुद्धे पूर्णेचे लिखत हा इथं प्रॅक्टिसची गरज खूप असते. श्लोक पूर्ण करायचा असतो आपल्याला इथं, म्हणजे स्टार्टिंग किंवा मग एंडिंग अशी दिलेली असते आणि मधलं पूर्ण जे आहे आपल्याला लिहायचं असतं. त्यासाठी श्लोक सगळे तोंडपाठ पाहिजेत, व्यवस्थित लिहिता आले पाहिजेत, काही चूक न होता. 4 ओळींचे श्लोक तर इथं कन्फर्म असतात, त्यामुळे ते आपल्याला लिहिता व्यवस्थित आले पाहिजेत. आता आपण क ख ग घ असे 2 दिलेले असतात ऑप्शन, त्यातले आपल्याला क ख तह 1 आणि ग घ तह 1, म्हणजे क ख मधला 1 श्लोक आणि ग घ मधला 1 श्लोक असे आपल्याला श्लोक लिहायचे असतात तिथं. आता अन्वयम पुरे येतं इथं आता अन्वय पण बरीच जण अवॉइड करतात, बरीच जण टाळतात करायला, अवघड जातं, लक्षात राहत नाही. असं पण नाही, तसं करायचं नाही. अन्वयात व्यवस्थित करा. श्लोक एकदा तुमचे व्यवस्थित झाले, परफेक्ट अर्थ कळाले व्यवस्थित, ते तुम्हाला सिक्वेन्सनी माहीत असले की मग होऊन जातो अन्वय, एवढा प्रॉब्लेम येत नाही. आता ऊ मध्ये आहे सरलार्थम लिखत. सरलार्थ जो म्हणजे आता आपल्याला वरती कसं गद्यांशाचा सरलार्थ लिहिण्यासाठी पॅसेज 2 नाटकामधला येणार आहे असं मी जेव्हा आपल्याला दिलं होतं तिथे, तसं तिथं पद्य विभागामध्ये सुद्धा सरलार्थ लिहिण्यासाठी येतो. आता हे सरलार्थसुद्धा फक्त वरती कसं 2 नाटकं दिली होती, तिथं सुद्धा त्यांनी दिलेलं आहे वाचन प्रशंसा अथवा मानवता धर्म. आता ह्या दोन्हीतले हे दोन्ही पद्यपाठ आहेत, त्यामुळे ह्या दोन्हीतलेच येतात फक्त श्लोक सरलार्थासाठी. वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म हे दोन्ही फक्त आणि फक्त ह्याचे सरलार्थ करून ठेवायचे, बाकी काहीही करायचं नाही, फक्त सरलार्थ करून ठेवायचे. आता पुढचं आहे चतुर्थ विभाग लेखन कौशलम. आता हिते मेन तुमची प्रॅक्टिस आणि तुमच्या अभ्यासाची जास्त गरज असते. वरपर्यंत तसं बघायला गेलं तर सोपं असतं, हिते मुलांचे मार्क जातात. प्रश्न 4 वाक्यरचनां कुरुत. आता 1 आहे तो धातूनाम अवयवनामचे उपयोगम कृत वाक्यनिर्माणं कुरुत. आता उपपद विभक्ती प्रत्येकालाच माहीत असतील, 8वी 9वी पासून आहेत आपल्याला, म्हणजे जे त्या दिलेले असतात तिथं कुठलीही उपपद विभक्ती धातू जे दिलेले असतात त्याच्यापासून आपल्याला वाक्य तयार करायचं असतं. तिथे 6 दिलेले असतात धातू, मग ते सह, नमः, नम, तर तिथे तुम्हाला त्याच्यापासून वाक्य तयार करायचे असतात. तर 6च्या 6 शक्यतो करण्याचा प्रयत्न करायचा आणि 4 शब्दांचं तरी कमीत कमी वाक्य पाहिजे ही अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करायचा. त्यातले 4 तरी बरोबर पाहिजेत, म्हणजे पूर्ण मार्क मिळतात. आता अथवा ह्याला संस्कृत अनुवादनम करूतो हे शक्यतो विद्यार्थी करत नाहीत, कारण आपलं इतकं संस्कृत परफेक्ट नसतं. आपण त्याचा म्हणजे एखादं इंग्लिशमधलं वाक्य मराठीतलं वाक्य संस्कृतमध्ये त्याचा अनुवाद ट्रान्सलेशन करू, त्यामुळे तो प्रश्न अटेम्प्ट करायचा नाही. ह्याला ऑप्शनवरचा आहे धातू विभक्तीचा प्रश्न, ह्याला ऑप्शनला आहे संस्कृत अनुवादला, त्यामुळे तोच अटेम्प्ट करायचा. धातू साधीचा तोच प्रश्न आपण अटेम्प्ट करायचा आहे. तो सोपा असतो, व्यवस्थित परफेक्ट प्रिपेअर करून जायचं. प्रत्येक धातूला 1 वाक्य घरातून प्रिपेअर करून जायचं आणि तेच तिथं गेल्यावर लिहायचं, जे आपली प्रॅक्टिस झालेली आहे, मनानं करायचं नाही. 5 ते आता आमध्ये 5 ते 7 वाक्यात बघ निबंधम लिखत. आता निबंधामध्ये सुद्धा स्पेसिफिक पर्टिक्युलर निबंध आहेत, ते 5-7 तेच आपल्याला करून जायचे. त्यातलाच एक निबंध येतो, त्यातले 3 निबंध येतात, त्यातला आपल्याला 1 अटेम्प्ट करायचा असतो, पण 3 मधले कमीत कमी 2 तरी अटेम्प्ट करा तुम्ही, असं माझं म्हणणं आहे. आता हे निबंधसुद्धा मी तुम्हाला लिहून देणार आहे, जसे जसे व्हिडिओ येतील तर मी निबंधसुद्धा तुम्हाला इथे लिहून देणार आहे. तेच तुम्ही पाठ करून गेलात तरीही काही हरकत नाही, पण तुम्हाला जर कुठला अदर सोर्स असेल तिथनंसुद्धा करून गेला तरी काही हरकत नाही. साठी आपला निबंध असतो, ह्याच्यात काहीही चूक करायची नाही. 5 पैकी 5 मार्क आपल्याला इथं मिळायला पाहिजेत. पंचमः विभाग भाषाभ्यास हा विभाग आहे. तालिकापूर्तीम कुरुत. आता ह्याच्यासाठी 8वी 9वी 10वी म्हणजेच 8वी पासूनची सगळे नाम सर्वनाम
क्रियापदं म्हणजेच लकार प्रत्यय पाठ पाहिजेत, म्हणजे या तालिका आपल्याला व्यवस्थित करता येतात. आता ह्याचीसुद्धा प्रॅक्टिस आपण करणार आहोत, म्हणून मी इथं जास्त सांगत नाही. 8 मार्कांसाठी हा प्रश्न असतो. धातुसाधित विशेषण तालिका पण असते. इथं काही मुलांची चूक होती धातुसाधित विशेषण तालिकामध्ये, पण त्याचीसुद्धा आपण प्रॅक्टिस करणार आहोत. मी भरपूर तालिका तुम्हाला देणार आहे, त्या आपण प्रॅक्टिस करायच्यात, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. पुढचा आहे निर्दिष्ट हा कृती ही कुरुत. आता ह्याच्यात 4 असतात प्रश्न, तुम्हाला ह्यातले 3 तरी कमीत कमी यायला पाहिजेत. योग्यम रूपम लिखित्वा रिक्तस्थानपूर्तीम कुरुत. म्हणजे इथं तुम्हाला संख्यावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचकचा वापर करायचा असतो. त्यासाठी तुम्हाला ते पण माहीत पाहिजे, ते पण मी शिकवणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून. समासानाम तालिकापूर्तीम कुरुत. इथं समासाची तालिका दिलेली असते. त्याचं मग तुम्हाला एकतर समास दिलेला असतो, मग त्याच्या नावाच्या ठिकाणी म्हणजे एम्प्टी ठेवलेलं असतं, मोकळी जागा ठेवली, तिथं तुम्हाला समासाचं नाव लिहायचं असतं. कधीकधी त्याचा विग्रह लिहायचा असतो, कधीकधी मग पूर्ण समास लिहायचा असतो असं. त्यासुद्धा तालिकांची आपण प्रॅक्टिस भरपूर करणार आहोत. भरपूर तालिका आपण प्रॅक्टिस करणार आहे. समानार्थक पद शब्दान अथवा विरुद्धार्थक शब्दान लिखत. हे समानार्थी विरुद्धार्थी शब्द 5 असतात, त्यातले 3 तरी बरोबर पाहिजे, 3 तरी अटेम्प्ट म्हणजे असं पाहिजेत, मग आपल्याला फुल मार्क्स भेटतात. पण 5च्या 5 करेक्ट लिहिण्याचा प्रयत्न करा. समानार्थी विरुद्धार्थीसुद्धा मी भरपूर देणार आहे, भरपूर समानार्थी विरुद्धार्थीसुद्धा मी देणार आहे. त्यामुळे विभाग अपठितमचा असतो. आता इथं 8 मार्कांचा, इथं बऱ्याच मुलांचं असं होतं की इथं मार्क जात आहेत आमचे असं. पण ह्याचीसुद्धा आपण भरपूर आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओज अपलोड करणार आहे, भरपूर प्रॅक्टिस घेणार आहे अगदी पेपरच्या आधीपर्यंत. आता इथं तुम्हाला माहिती आहे अपठित गद्य, अपठित पद्य, हे आपल्याला माहीत नसतं कुठून येणार आहे, काय येणार आहे, आणि आपल्याला हे तिथं जाऊन त्याच्यावरती जे प्रश्न आहेत ते आपल्याला त्याची उत्तरं लिहायची असतात. आता प्रातिपदिक, आता पूर्ण वाक्य, आता गद्य जो अपठित गद्य दिलेला असतो त्याचं पूर्ण वाक्यानं उत्तरत त्याच्यावरती प्रश्न असतो. प्रातिपदिकम लिखित म्हणजे एक शब्द दिलेला असतो, कोणत्याही विभक्तीत तो असतो तिथे, आणि तर त्याचा आपल्याला मेन जो शब्द प्रातिपदिक लिहायचा असतो. खूप सोपं असतं प्रश्न. लिखित वा सत्यम असत्यम लिखित, परत तोच प्रश्न. माध्यम भाषा सरलार्थम लिखित. इथंसुद्धा एक सेंटेन्स दिलेलं असतं गद्यामधलंच, आणि त्याचं आपल्याला मराठीत रूपांतर करून लिहायचं असतं. सोपं असतं, फार काही अवघड नसतं इथे. विभक्त्यंत पदम अथवा अव्ययम अथवा क्रियापदम चिनुत लिखित च. पुढचं आहे कारक परिचयम कुरुत. आता अधोरेखनम आवश्यकम. एक शब्द दिलेला असतो, त्याचा कारक लिहायचा असतो आपल्याला, त्याला अंडरलाईन करायचं असतं. कारक म्हणजे काय हे 10वीत आलाय तुम्ही, माहितीचं पाहिजे, नाहीतर मग काय शिकला नाही तुम्ही, आणि नसेल माहिती तरी काय हरकत नाही. आपण जेव्हा अपठितचं प्रिपरेशन करणार तेव्हा तुम्हाला कळेलच, तेव्हा मी सांगेनच. आता पद्यांशम पठित्वा निर्दिष्टे कृती कुरुत. परत अपठित पद्य आहे आपल्याकडे. आता पद्यसुद्धा श्लोक असतो, तो श्लोक 2दा 3दा 4दा वाचायचा. जोवर तुम्हाला त्यातलं थोडं तरी काही कळत नाही ना, तोवर वाचत राहायचा, नाहीतर मग आपण ते उत्तरतं परत 2 प्रश्न दिलेले असतात, त्याची उत्तरं लिहायची असतात त्या पद्य वाचून. हे थोडंसं अवघड असतं पद्य, इतकं पण नाही, प्रॅक्टिस केल्यावरती होऊन जाईल, आणि ती प्रॅक्टिस आपण करणार आहोत. विशेष संबंध व समानार्थक शब्दम विरुद्धार्थकम शब्दम लिखत. आता दुसरा आहे ते पद्यांशम पठित्वा जालरेखाचित्रम पूरयेत. आता दुसरा एक दिलेला असतो आपल्याला पद्य, त्यात ते वाचून आपल्याला जालरेखाचित्र जे असतं ते पूर्ण करायचं असतं. संधी विग्रह कृत्वा श्लोक दातव्य. इथे संधी विग्रह करून श्लोक दिलेला असतो. तर आता पूर्ण तुम्हाला जो आहे तो पेपर पॅटर्न माझ्या मते कळलेला आहे. थोडंसं इकडं तिकडं तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही. जेव्हा तुम्ही एखादा पेपर बघाल की कसा क्वेश्चन पेपर आहे नक्की, तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल. आणि मी या चॅनलवरती भरपूर व्हिडिओज 10th तरी अपलोड करणार आहे. पद्य दोन्हीचीही प्रॅक्टिस आपण भरपूर या चॅनलवरती करणार आहोत. सो फॉर ऑल दिस थिंग्स स्टे ट्यून, आणि सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला, म्हणजे ज्या काही मेन गोष्टी आहेत. आणि अजून एक मी व्हिडिओ अपलोड करणार आहे आपल्या चॅनलवरती, ज्यामध्ये मेमध्ये म्हणजे तुमच्या सुट्टीमध्ये
तुम्ही काय काय गोष्टी संस्कृतच्या लर्न करून ठेवल्या पाहिजेत, म्हणजे लर्निंग टॉपिक्स काय काय आहे जे तुम्ही सुट्टीमध्ये करून ठेवलेत तर तुम्हाला पुढे जाऊन सोपं जाईल, हे सुद्धा मी सगळे टॉपिक्स तुम्हाला देणार आहे. आणि मेमध्ये आपण थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.